अयोध्येतील राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती नागपुरातल्या आर्किटेक्ट प्रफुल्ल माटेगावकर यांनी साकारली। 21 फूट लांब, 15 फूट रुंद आणि 11 फूट उंच असं अयोध्येतील राम मंदिरासारखं हुबेहूब भव्य मंदिर त्यांनी घरच्या अंगणातच साकारलंय। 22 जानेवारीला अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या मुहूर्तानंतर ते घरातील रामाची मूर्ती अंगणात ठेवून हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं केलं जाणार आहे। कोट्यवधी राम भक्तांना कधी एकदा जाऊन अयोध्येत राम मंदिरात दर्शन घेतो याकरता आसुसलेले आहेत। पण अयोध्येतील राम मंदिराप्रमाणे अगदी हुबेहूब प्रतिकृती नागपुरात साकारण्यात आली आहे। नागपुरातील मालवीय नगरमध्ये ही संपूर्ण प्रतिकृती आपण बघू शकतो। अतिशय भव्य अशी प्रतिकृती आहे आणि अथक मेहनतीनंतर प्रफुल्ल माटेगावकर यांनी ही संपूर्ण प्रतिकृती साकारलेली आहे। कशा पद्धतीने साकारली, कोणतं साहित्य वापरलं, किती महिन्यांची संपूर्ण मेहनत आहे, प्रफुल्लजी आपल्यासोबत आहे। प्रफुल्लजी, खरं तर अगदी हुबेहूब अशी संपूर्ण ही प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे। काय सांगाल, कशा पद्धतीने ही संपूर्ण प्रतिकृती साकारण्यात आली? खरं तर आपण जे म्हणतो की एखादी कलाकृती घडायला म्हणजे ती घडावी लागते, आपण ती घडवत नाही। रामरायाची कृपा झाली आणि तो विचार माझ्या डोक्यात आला आणि ते सगळं माझ्या हातून घडत गेलं। ही सगळी प्रोसेस जी आहे साधारण 4 ते 5 महिन्यांची प्रोसेस आहे। म्हणजे साधारण दिवाळीच्या आधीपासून मी असा अभ्यास करायला सुरुवात केली आणि नेटवरती वेगवेगळे जे पर्स्पेक्टिव्ह आपल्याला बघायला मिळतात, पहिले त्या पर्स्पेक्टिव्हचा अभ्यास केला। माझ्या जो डायमेन्शन्स काहीच नव्हते, पण मी स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे मी ते आणि मंदिरशास्त्राचं पद्धत जी असते किंवा मंदिरशास्त्रामध्ये सगळे मेजरमेंट जे असतात ते ऑड मध्ये असतात, 1, 3, 7, 9 अशा प्रकारे ते शास्त्र मी त्याला अप्लाय केलं आणि त्या पर्स्पेक्टिव्हवरनं मी एक ग्राफिकल ड्रॉइंग बनवलं पहिल्यांदा आणि मग ते ग्राफिकल ड्रॉइंग बनवल्यानंतर त्याच्यावरनं मग एक्झिक्युशनचा पार्ट आला आणि मग हे परफेक्ट आहे का हे बघायला मी आमचे मित्र आहेत बंडू संगमनेरकर, अविनाश संगमनेरकर, ते अयोध्येत स्वतः कामावर असतात, त्यांच्याशी मी थोड्या संपर्कात होतो। मग त्यांनी मला मंदिराचे डायमेन्शन्स पाठवले होते, त्याच्यावरनं माझी स्केल बऱ्यापैकी मॅच झालेली होती। माझा एक्झिक्युशनचा भाग होता, तिथे माझं सिव्हिल इंजिनिअरिंग कामी आलं। म्हणजे आज मला असं वाटतं की आज खरं मी सिव्हिल इंजिनियर असल्याचा मला फायदा झाला, कारण त्याच्यानंतर मग मी याच्यामध्ये 1 बाय 1 इंची MS पाईप म्हणजे स्टीलचे पाईप मी याच्यामध्ये वापरले आणि पूर्ण फ्रेम स्ट्रक्चर बनवलं आणि मग त्याला कव्हरिंग करायला म्हणून मी फोम शीटचा वापर केला। मग नंतर आपण सोफ्याच्या कामाकरता जी हिटलॉन शीट वापरतो त्याचा वापर केला, कारण थर्मोकॉलवर बंदी आहे, आपण थर्मोकॉल वापरू शकत नाही, आणि MDF शीट असल्या प्रकारे आपण हे सगळं मटेरियल वापरून याला साकारलं आणि हे पूर्ण स्ट्रक्चर जे आहे ते 7 भागांमध्ये आहे। म्हणजे न ठरवता पुन्हा तिथे मंदिरशास्त्र आपोआप अप्लाय झालं आणि मग याच्यानंतर याला पूर्ण एक्सटिरियरचा जो आपण भिंतींवरती पेंट मारतो घरांना, तो पूर्ण स्प्रे पेंट मारून आणि त्याला 2 कलरमध्ये शेडिंग करून आपण हे सगळं केलेलं आहे। किती फूट लांब, किती फूट रुंद, किती फूट उंच आहे, कारण की भव्य अशी संपूर्ण ही प्रतिकृती आहे। अगदी अयोध्येत दर्शन जाऊन नागपूरकर घेऊ शकले नसले तरी तुमच्याकडे येऊन या मंदिराचं दर्शन घेतल्यावर तशी अनुभूती किमान प्रत्येकाला येईल, प्रत्येक रामभक्त कारण काला आसुसलेला आहे। बरोबर, अगदी खरं आहे। ही प्रतिकृती बनली आहे 21 फूट बाय 15 फूट। मंदिराच्या कळसाची हाईट आहे 11 फूट आणि त्याच्यावरती 4 फुटाचा ध्वज अशी 15 फूट। आणि माझी हीच इच्छा आहे की लोकांनी जास्तीत जास्त संख्येने याचं दर्शन घ्यावं। आणि दुसरी गंमत म्हणजे आमच्याकडे रामभक्ती माझ्या पंजोबांपासून चालत आली आहे, त्यामुळे माझ्या पंजोबांच्या वेळेसची 100 वर्षापेक्षा जुनी मूर्ती आमची इथे राम लक्ष्मणाची आहे, तर मी तीच पूजेमध्ये ठेवणार आहे। प्रफुल्लजी, खरं तर जसं अयोध्येतलं मंदिर आहे तसे अगदी हुबेहूब हे मंदिर आहे। 3 माळे दिसतात आहे, अगदी गर्भगृह असो किंवा सभामंडप। थोडंसं प्रेक्षकांना समजून सांगाल की कसं याचं स्थापत्य आहे आणि संपूर्ण किमान आम्ही अयोध्येत जाऊन नाही शकलो तरी प्रेक्षक तुमच्या माध्यमातून, तुम्ही केलेल्या हुबेहूब प्रतिकृतीच्या माध्यमातून अयोध्येची अनुभूती आणि मंदिराची अनुभूती घेऊ शकतो। प्रयत्न केलेला आहे मी। हे जे आहे मुख्य द्वार आहे आणि आपण जर का पाहिलं तर हे पहिले 3 कळस दिसतात, पुन्हा दिस इज ऑड। दुसऱ्या लेवलला गेल्यानंतर हे पुन्हा 3 कळस आहेत, त्या लेवलला पण 3 कळस आहे, मग त्याच्या मागे 7 कळस आहे आणि सगळ्यात शेवटी या लाईनीत जर का पाहिलं फ्रंट टू बॅक तर हे 5 कळस आहेत। म्हणजे हे सगळं ऑड मध्ये सगळं चालतं। इथनं तशा मंदिराला जवळपास भरपूर एंट्रीज आहेत। आता एक्झॅक्ट नंबर मला सांगता नाही येणार, पण 42 एंट्रीज आहेत, कारण याला प्रदक्षिणा मार्ग हा खूप मोठा आहे। तर हे जे आहे हा सगळा गर्भगृहाचा भाग आहे आणि कळस जो आहे त्याच्या खाली क्षमा करा, गर्भगृह नाही, सभामंडपाचा भाग आहे आणि मंदिराच्या खालचा भाग जो आहे तो पूर्ण गर्भगृह आहे की जिथे रामलला आता प्रस्थापित होणार। तुम्ही खरं तर पूर्ण स्थापत्य आपलं आहे, पूर्ण बनवताना अथक मेहनत घेतली, अजून कोणी सहकारी होते कशा पद्धतीने, कारण की एक एक वस्तू जसं तुम्ही सांगितलं की जोडून घेतलेलं आहे, कुठे अगदी चिटकून
लावलेलं नाही, अगदी फक्त कशा पद्धतीने बनवली आणि कशा पद्धतीची मेहनत करताना कोणते अवघड प्रसंग होते? अवघड प्रसंग म्हणजे एकदा हे झाल्यानंतर आता थर्मोकॉल नाही म्हटल्यानंतर आपण काय करायचं, तर म्हणून मग हीट लॉन शीट वापरली आपण आणि फोम शीट म्हणजे या आर्चेस ज्या कट केल्या या 181 आर्चेस आहेत 4 mm फोम शीटमध्ये. तर मी जेव्हा पहिल्यांदा सुरुवातीला हाताने कट करत होतो तेव्हा रात्रभरातनं माझ्या मोठ्या मुश्किलीने 21-22 आर्चेस कटल्या. माझा जो वेळ कमी होता मला तेव्हा टेन्शन आलं की म्हटलं आपण जर का ह्या 181 कधी कट होतील आणि पुन्हा बोटावर सुद्धा ती सुरी चालवून ते कटर चालवून बोट सुद्धा माझं म्हणजे थोडंसं उळवल्यासारखं झालं होतं. मग म्हटलं आपण थोडंसं स्मार्ट काम करूया, थोडा पैसा जास्त लागला तरी हरकत नाही, रामाचीच कृपा आहे ती बघून घेऊया. म्हणून मग मी त्या सगळ्या CLC कटिंग मशीननी मी त्या कट करून आणल्या आणि ते स्मार्ट काम झालं माझं. रामभक्ती अगदी सुरुवातीपासून आपल्या कुटुंबात राहिलेली आहे, त्याची काही पार्श्वभूमी पण सांगाल आणि सगळ्यात महत्वाचं कधीपासून हे मंदिर सर्वसामान्यांना बघण्यास पुढे होणार? अगदी आता मी तुम्हाला जे म्हटलं माझ्या पंजोबांपासून, माझे पंजोबा रामभक्त होते आणि आमचं जुनं घर जे होतं त्या घरामध्ये माझ्या पंजोबांनी पायवा घालायच्या आधी लाखो राम नावाच्या चिठ्ठ्या त्याच्यावर आधी टाकून मग त्याच्यावरती घराची प्लिंथ उभारली होती. आणि मग ती रामभक्ती, त्यांचे आशीर्वाद आणि असं करत करत माझी पत्नी ती सुद्धा अयोध्येच्या पहिली जी कारसेवा होती 1990 सालची, तेव्हा ती 10वी पण व्हायची होती, 10वीत होती तेव्हा ती कारसेवेला सुद्धा जाऊन आलेली होती. आणि ती सगळी प्रेरणा आणि काय महाराजांनी करून घेतलं असं म्हणायला हरकत नाही गोंदवलेकर महाराजांनी. कधीपासून खुलं होणार आहे आणि जसं 22 तारखेला सोहळा तसा काही सोहळा इथे होणार? हो नक्कीच. म्हणजे आता एवढं सगळं जेव्हा करतोय नो डाऊट 22 तारखेला 12 वाजता सगळीकडे लाईव्ह टेलिकास्ट होणार आहे त्या सगळ्या पूजेचा. पण मी स्वतः ही मंदिराची प्रतिकृती जी उभारली आहे, मी राम, आमच्या घरचे राम इथे प्रस्थापित करणार आहे, त्यांची पूजा करणार आणि तीच माझ्याकरता खरी कारसेवा असेल आणि तीच पूजा असेल. तर खरं तर रामाच्या भक्तीत अगदी न्यायून गेलेले आहे आणि अथक मेहनत आहे. जवळपास 5 ते 6 महिन्याच्या मेहनतीनंतर अगदी हुबेहूब अयोध्येतलं जसं राम मंदिर आहे तशी मंदिराची प्रतिकृती प्रफुल्लीजींनी साकारलेली आहे आणि 22 तारखेला सर्वसामान्य राम भक्ताकरता येथे दर्शनासाठी आणि हे मंदिराची हुबेहूब प्रतिकृती पाहण्यासाठी ते खुली सुद्धा करणार आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर.